नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नहीं. विशाल परब हा सच्चा कार्यकर्ता, निलेश राणे यांचं प्रतिपादन. गणपती विशेष कॅलेंडरचं केलं प्रकाशन. राणेंच्या गौरी गणपतीचं थाटात पूजन आणि बाप्पाच्या सेवेत भजन करीत तल्लीन. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नहीं. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. भाजपचे युवा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक विशाल परब यांनी गणेश चतुर्थी निमित्ताने काढलेल्या कॅलेंडरचं भव्य दिव्य प्रकाशन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. सिंधुदुर्ग राजाच्या मंडपात राजाचरणी हे कॅलेंडर अर्पण केल्यानंतर निलेश राणे यांनी त्याचं प्रकाशन केलं आहे. विशाल माझा सच्चा कार्यकर्ता आहे. आमच्या राणे फॅमिलीमधील एक मेंबर आहे. सुरुवातीपासूनच आजपर्यंत माझ्या प्रत्येक सुखदुःख आणि संकटात विशाल परब माझ्यासोबत असतो. जसं राणे परिवार कुठलाही कार्यक्रम भव्य दिव्य करतात, तसंच विशाल परब हे सुद्धा प्रत्येक कार्यक्रम भव्य दिव्य करत असतात, असे गौरवोद्गार काढत विशाल परब यांच्या कार्याचं निलेश राणे यांनी कौतुक केलं. या प्रकाशन सोहळ्याला कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा कार्यकारिणीचे राजू राऊळ, आनंद शिरवलकर, युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष ओमकार तिली, माजी सभापती प्रितेश राऊळ, ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल, जिल्हा चिटणीस बंडा सावंत, शहर अध्यक्ष राकेश कांदे, राजेश पडते, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, रुपेश कांदडे, पप्पा तवटे, विजय कांबळी, गजानन वेंगुर्लेकर, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, चंदन कांबळी, स्वरूप वाळके, तन्मय वालावलकर, निलेश परब, प्रितेश गुरव, दत्ता कोरगावकर, दिनेश शिंदे, चेतन धुरी, प्रसन्न गंगावणे, राजवीर पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. कुडाळ तालुक्यातील डिगस गावातील चोरगेवाडीमध्ये एक वाडी एक गणपती प्रथा आजही पाहायला मिळते. सुमारे 200 ते 250 वर्षापासून चोरगे कुटुंबियातील ही लोक एकत्र येत गणपती उत्सव साजरा करतात. हा गणपती घरात न पुजता भवानी मातेच्या मंदिरात पूजन केला जातो. हा सण एकत्र साजरा करण्याची प्रथा आणि नेमकी रूढी काय आहे हे जाणून घेऊयात चोरगे कुटुंबियाकडून.
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर ची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 227011. कोकणचा उत्सव म्हणून परिचित असणाऱ्या गणेशोत्सवात भजन परंपरेला विशेष महत्त्व असून भजनाच्या विविध पद्धती इथं पाहायला मिळतात. सध्या तहानभूक हरपून बाप्पाच्या सेवेत तल्लीन झालेल्या गणेश भक्तांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहुयात गणरायाच्या भजनात तल्लीन झालेले हे भजनकरी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 4449 94 आणि 8208 470480. कणकवली तालुक्यातील जानवली सखलवाडी येथे परंपरागत चालत आलेला गणेश उत्सव व गौरी गणपती पूजन मोठ्या दिमाखात पार पडलं. राणे कुटुंबियांनी अनोख्या पद्धतीनं मांडाच्या घरी गौरी गणपतीचं पूजन केलं. वाडीतील सर्व घरांमध्ये जाऊन ओसे पूजन देखील करण्यात आलं. कोकणात प्रामुख्याने गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणरायाचे आगमन झाले की गौरीचेही आगमन वाजत गाजत भक्तिमय वातावरणात करण्यात येतं.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानं गौरी गणपतीचं पूजन आनंदात व मोठ्या दिमाखात करण्यात आलं। कणकवली तालुक्यातील जानवली सखलवाडी येथे राणे कुटुंबियांच्या वतीने मांडाच्या घरी गौरी पूजन करण्यात आलं। यावेळी वाडीतील 12 राणे कुटुंबियांनी एकाच मांडाच्या घरी गौरी गणपतीचं पूजन केलं। या मांडाच्या घरी उत्सव तसेच इतर वार्षिक उत्सव कार्यक्रम साजरे केले जातात। यामध्ये नागपंचमी, गोकुळाष्टमी, गुढीपाडवा, होळी हे सर्व सण एकत्र साजरे केले जातात। 10 वर्षांनी एका राणे कुटुंबियांची ही जबाबदारी असते। यात सर्व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन व कार्यक्रम हे वर्षभर ते कुटुंब करतं। हे धार्मिक कार्यक्रम आनंदात पार पडतात। गौरी गणपतीच्या पूजनानिमित्त या ठिकाणी पांडुरंग राणे, शंकर राणे, गोविंद राणे, अंकुश राणे, सुनील राणे, किशोर राणे, अरुण राणे, शरद राणे, राजू राणे, संजय राणे, मिलिंद राणे, सत्यवान राणे, अनंत राणे, बळीराम राणे, तुकाराम राणे, आबा राणे, देवेंद्र राणे, रावजी राणे, पप्या राणे, शामू राणे, बाळू राणे, सोन्या राणे, राजू राणे, बबना राणे, सिद्धेश राणे, ओमकार राणे, गंभाची राणे, प्रभाकर राणे, मधु राणे, गोट्या दळवी, बाळा दळवी, दिलीप दळवी, सुरेंद्र दळवी, प्रथमेश दळवी, गोविंद दळवी, राजू दळवी, पदी दळवी, साई गावडे, विश्राम मेस्त्री, पांडू मेस्त्री, हरी मेस्त्री, गणेश मेस्त्री, सिद्धेश साळसकर, सुभाष दळवी, अवी दळवी उपस्थित होते। तसंच या ठिकाणी राम भजन मंडळाच्या वतीनं 11 दिवसांचं भजन कार्यक्रम, फुगड्यांचे कार्यक्रम केले जातात। महिला मंडळाच्या वतीनेही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम केले जातात। समस्त राणे कुटुंबीय या कार्यक्रमाची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात। आज हा आमचा सार्वजनिक गणपती असा वाटतो, पण सार्वजनिक गणपती नाही, आमच्या राणे कुटुंबियांचा गणपती, राणे मंडळी आणि अख्ख्या वाडीचा इथे मांड आहे। आता गणपतीच्या वेळी आमची 10 कुटुंब इथे 10 वाड्या आणून ठेवणार, त्यावेळीच आम्ही त्याला पाणी सोडणार। आज गौरीचा दिवस मांड असल्यामुळे वाडीतली सगळे पाहुणे सोयरी, सगळी जी कोण वाडीत इथे राहणारी मंडळी आहेत ती मंडळी आपल्या आपल्या प्रसाद घेऊन इथे येणार, इथे वोसे भरणार आणि मग त्या घरोघरी फिरणार। पण हे एक देवघर म्हणून सगळ्या गावात सुद्धा प्रसिद्ध आहे, देवघर म्हणून। आणि आम्ही म्हणजे माझ्या काळातच जिथे आम्ही सगळे हे एकत्र राहत होतो आणि मग इथे गर्दी व्हायला लागली, माणसांना राहता येणं, म्हणून आम्ही निरनिराळी घरं बांधली। पण घरं बांधतेवेळी सुद्धा एक आमच्या जुन्या शास्त्राप्रमाणे आम्ही कौल घेतो देवळात। ते कौल घेताना कोणालाही घर बाहेर बांधण्याची परमिशन देव देईना। त्यावेळी आम्ही काय केलं, इथे राहायला आता एवढ्या माणसांची व्यवस्था होत नाही, आम्ही राहण्यासाठी म्हणून बाहेर घर बांधतो, बाकी सगळे कार्यक्रम आमचे इथेच असतील। त्यावेळी आम्हाला बाहेर घर बांधता आलं। त्याप्रमाणे आमचे आता ह्या सगळ्यांचे पूर्वज इथेच आहेत। आमची घरं आहेत प्रत्येकाची, पण साधी आम्ही आता पाडव्याची गुढीसुद्धा आमच्या घराकडे आम्ही उभारत नाही। कुठलाही धार्मिक कार्यक्रम वैयक्तिक असेल तो घराकडे, बाकी सगळे कार्यक्रम आम्ही इथे करतो आणि खेळीमेळीने एक विचाराने आम्ही हे सगळे हे करत असतो। त्याचप्रमाणे आज वंश आहेत, वाडीतली इतर सगळी मंडळी इथे येणार, इथे वंश भरणार आणि नंतर ती सगळ्या वाडीभरती फिरणार। तोपर्यंत जर आमच्या आता 25-30 वंश, एक वंश जरी आला नसेल तर तो येईपर्यंत आम्ही बाकीची सगळी मंडळी इथे त्या वंशाची वाट बघत राहणार। गणेश आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत। त्यांचे उत्सव पुण्यतिथ्या साजऱ्या महाराष्ट्रात मोठ्या पद्धतीत साजरे केले जातात। कोकणातही शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तळ कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये कणकवली तालुक्यामध्ये जानवली गावात सकलवाडीमध्ये राणे कुटुंबीय यांचा गणेशोत्सव असा दिमाखात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या उत्सवासाठी मुंबईवरून चाकरमानी वगैरे लोक आणि कुटुंबातील सदस्य इथे येतात
आणि हा कुटुंब गणेश उत्सव हा जवळजवळ वर्षभर चालू असल्यासारखा असतो. अगोदर 2-3 महिन्यापासून त्याची तयारी चालू राहते. काय कसं डेकोरेशन करायचं, काय करायचं, कुठले कार्यक्रम करायचे याबाबतची रूपरेखा सर्व कुटुंब मिळून करतं. आणि त्यानंतर गणपती विसर्जन झाल्यानंतरही एक 2-3 महिने हा उत्सव कसा साजरा झाला ह्यावर चर्चा मंथन केली जाते. सर्व कुटुंब आज नोकरी कामधंद्यानिमित्त मुंबई, पुणे किंवा इतर परगावी असतात, परंतु हे 100 ते 150 सदस्यांचं कुटुंब या गणेश उत्सवानिमित्त या घरी येतं आणि सर्व एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. आप्तेष्ट, मित्रमंडळी, पाहुणे हे सुद्धा यांना ह्या गणेश उत्सवाची माहिती असल्यामुळे त्यांना आमंत्रित न करताही ते ह्या सणाला आवर्जून उपस्थित राहतात आणि हा उत्सव मोठ्या दिमाखात राणे कुटुंबीय, जानवली सकलवाडीतले राणे कुटुंबीय साजरा करतात. बघा, आमचं हे राणे कुटुंब आज सकलवाडीमध्ये वसलेलं आहे आणि हे 10 बिराडांचं आता एक मोठं वाढीव कुटुंब झालेलं आहे. तर यामध्ये असं आहे की पहिल्यापासून आमच्या ज्या पूर्वजांनी ज्या काही गोष्टी, ज्या काही घटना आमच्यासाठी तयार करून ठेवल्या होत्या त्या आम्ही आता सर्व कुटुंब मिळून, आमच्या घरातली सर्व मंडळी मिळून आम्ही त्याच गोष्टी आता पुढे चालवत आलेलो आहोत. परंपरेने आम्ही सगळ्याच गोष्टी आता करतो आहोत. या ठिकाणी हे आमचं एक देवघर म्हणून आम्ही तयार केलेलं आहे. त्या अगोदर आमचं इथे संपूर्ण सर्व 10 कुटुंबांचं या ठिकाणी वस्ती होती. आता ते देवघर म्हणून त्याचं निर्माण केलं गेलेलं आहे. आणि ह्या घरामध्ये आम्ही आमच्या घरामध्ये जेवढे पहिल्यापासूनचे जेवढे सण आहेत ते सण आम्ही ह्या घरामध्ये साजरे करतो. आणि ह्या घराला आम्ही आता एक मांडाचं घर आहे, त्यामुळे आमच्या वाडीमधील सर्व माणसं या ठिकाणी येऊन जे मोठे मोठे आपले गणपती वगैरे अशासारखे जे उत्सव असतात या ठिकाणी आम्ही साजरे करतो. त्याचप्रमाणे आता आमच्या कुटुंबाची एवढी वाढ होत चाललेली आहे की आता मुलं वगैरे सगळे ह्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त आता इंटरेस्ट घेऊन हे पुढे कामं करत आहेत. आणि आम्ही संपूर्ण आमच्या कुटुंबाने एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी एवढ्या आनंदाने हे करतो आहे की आता मुंबईमध्ये पण कोणाला राहवत नाही आहे. आणि ते मुंबईमधली जेवढी लोकं जी पूर्वी येत नव्हती तीसुद्धा आता यायला लागलेली आहेत. आणि हा उत्सव आम्ही आता जोरदारपणे साजरा करतो आहोत. नमस्कार. जानवली सकलवाडी राणे बंधू परिवार आणि आप्तेष्ट दळवी परिवार या सर्वांतर्फे आपणा सर्वांचे गणेश भक्तांचे गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक स्वागत. यानंतर हा आमचा सार्वजनिक मांड आहे. या ठिकाणी हरितालिका आणि गौरीपूजन या दिवशी विशेष बायकांचा उत्साहाचा दिवस असतो. यानंतर हरितालिकेच्या दिवशी आम्ही सर्व बायका इथे हरितालिकेचं पूजन करण्यासाठी उत्साहाने जमतो. त्यानंतर गौरीच्या दिवशी गौरी सजविण्यासाठी रात्री आम्ही सर्व बायका जमतो. त्यानंतर गौरीचा दिवस हा सगळ्यांसाठी पर्वणीच असते आमच्यासाठी. म्हणजे अगदी इतकं दिवस रात्र काम असतं. आमच्या प्रत्येक घरात 15-20 माणसं आहेत, तरीही सगळ्या बायका उत्साहाने न थकता 11 दिवस सतत काम करत असतात. पण कुणालाही असं दमल्यासारखं वगैरे आम्ही कुणाच्याही मनात नसतं की आम्ही दमलो आहोत. इतका उत्साह प्रत्येक स्त्रीच्या मनात असतो. आणि त्यामुळे हे सगळं वातावरण जे दिसतंय ते इथे आनंदाची पर्वणीच आहे आमच्या सगळ्यांसाठी. आणि अशा प्रकारे हरितालिका, गौरीपूजन आणि 1.5 दिवसांचे गणपती जाताना 5 दिवसांचे गणपती विसर्जन करताना इथे सर्व आम्ही म्हणजे मांड असल्यामुळे सर्वच जणी जमतो. म्हणजे हे 5 दिवस जे आहेत ते हरितालिका, ऋषी पंचमी, त्यानंतर गौरी आवाहन म्हणजे गौरी येतात तो दिवस, आणि गौरी पूजन आणि गौरीचं विसर्जन हे 5 दिवस तर आमच्यासाठी पर्वणीच असते. प्रत्येकाची धावपळ चालू असते. घरातलं जेवण आणि इथलं मांडाचं वातावरण, प्रत्येकजण आपल्या वेळेचा समन्वय साधून प्रत्येक काम आनंदाने आणि उत्साहाने करत असतो. त्यामुळे आम्हाला गणपती इथे म्हणजे कधी एकदाचं प्रत्येक वर्षी गणपतीला येतो असं सर्वांनाच झालेलं असतं. आणि यानंतर सत्यनारायणाची पूजा आमची असते आदल्या दिवशी. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी पूजा असते, सार्वजनिक पूजा असते. आणि तोही दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. म्हणजे असे गणपतीचे 11ही दिवस आम्ही सर्वजण खूप उत्साहाने काम करत असतो. आणि गणपतीच आमच्यामध्ये, गौरी आणि गणपतीच आमच्यामध्ये ही शक्ती देतो आम्हाला ही सगळी, असं आम्हाला अगदी मनोमन वाटतं. आणि त्याबद्दल आम्ही मनोमन अगदी गणपतीची दरवर्षी आनंदाने पूजा करतो. आणि प्रत्येक वर्षी गणपती बाप्पा कधी येईल याची वाट पाहत असतो. धन्यवाद. मी सुरुवातीला आधी
सिंधुदुर्ग लाईव्हचे आभार मानतो की आज आपण इथे आमच्या मांडाच्या घरी म्हणजे देवघरी आलेला आहात. आपलं स्वागत करतो. आणि आज गणपतीचा दिवस आहे आणि या गणपतीच्या दिवसानिमित्त आज गौरीचं आगमन झालेलं आहे आणि या निमित्त आम्ही सर्व राणे मंडळी बंधू आम्ही एकत्र जमलेलो आहोत आणि या निमित्तानं एक चांगला उत्सव इथं आम्ही आज दरवर्षी साजरा करतो. गेली कित्येक वर्ष राणे कुटुंबीय आपापल्या परीनं ह्या करोनाच्या काळातही एकत्र आणि एकजुटीने राहून हा गणपती उत्सव साजरा करता आहेत. गेल्या वर्षी थोडा करोनाच्या काळामध्ये थोडा विघ्न आला तरीही आम्ही सर्व राणेबंधू एकत्र इथं आहोत आणि संपूर्ण गावामध्ये आमच्या या मांडाच्या गणपतीची ख्याती आहे आणि आम्ही संपूर्ण 11 दिवस हा गणेशोत्सव साजरा करतो. यामध्ये सर्व मुंबईवरून आमचे सगळे घरातील सर्व लोक, जरी आमच्याकडे 10 कुटुंबांचा हा गणपती जरी असला तरी सर्व घरातील सर्व मंडळी ही 11 दिवस या ठिकाणी येतात आणि गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करतात आणि एक उत्साही वातावरण संपूर्ण 11 दिवसामध्ये उत्साही वातावरण असतं. भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात आणि त्या निमित्तानं आमच्या गणपतीची चांगल्या प्रकारे पूजा अर्चा होते आणि अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी आमच्या कुटुंबाची राणे कुटुंबियाची महापूजा असते आणि या पूजेनिमित्त सर्व मंडळी आम्ही एकत्र येतो. जरी आमच्या या राणे कुटुंबियांमध्ये आम्ही 10 कुटुंबांना जरी ही सर्व सेवा चाकरीची जबाबदारी दिलेली असली तरी प्रत्येक वर्षी एक कुटुंब हे आमच्या पद्धतीनं इथं देवाची सेवा करीत असतं. संपूर्ण वर्षभर आमच्या या मांडाच्या घरामध्ये विविध कार्यक्रम होतात आणि दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी आमचा ज्याच्यावर वरसल आहे ते त्या दिवशी आपला पदभार स्वीकारतात आणि संपूर्ण वर्षभर आमच्या या संपूर्ण घराची जबाबदारी त्या कुटुंबाकडे असते. कोकणामध्ये महत्त्वाचा सण असलेला गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी हा सण म्हटला की सगळेच भक्तिमय वातावरण असतं, आनंदाचे वातावरण असतं, गणपतीची आतुरतेने वाट बघत असतात आणि अशाच गणेश भक्तांच्या या गणपतीचे आगमन झाल्यानंतर त्याच्याचबरोबर गौरी गणपतीचे आव्हान होते आणि या गौरी गणपतीचे आव्हान झाल्यानंतर तिची विधिवत पूजा होते. कणकवली तालुक्यातील जानवली येथे सकलवाडीमध्ये राणे कुटुंबियांकडून अशाच पद्धतीचे गौरी गणपतीचे आवाहन झाले आणि त्या विधिवत गौरी गणपतीचे आवाहन त्यांनी करून पूजन केले, त्याची पूजा अर्चा केली. आज आपण इथे पाहिलं की कशा पद्धतीने त्यांनी गौरी गणपतीचे पूजन विधिवत एक चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. बरेच कुटुंब, जी राणे कुटुंब असतील, त्यांचे पाहुणे मंडळी असतील किंवा इथे आजूबाजूचे जी मंडळी असतील, हे येऊन इथे पूजन केलेलं आहे आणि एक अनोख्या पद्धतीचं हे गौरी पूजन आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे कुठेतरी हा सण आणि हा उत्सव एक थाटामाटात साजरा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. उमेश बुजडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 2270 11. सोनुर्ली येथील असनीय गावचे ग्रामसेवक मुकुंद गोविंद परब यांच्या निवासस्थानी विराजमान बाप्पा चरणी गणेश पृथ्वी प्रदक्षिणा हा देखावा साकारण्यात आला आहे. आजच्या जगात आई वडिलांची महती पटवून देणारा हा देखावा डोळ्यात अंजन घालणारा ठरतोय. पाहुयात हा अनोखा देखावा. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथम पूज्य, आद्य पूज्य, बुद्धिवंत, हुशार, चाणाक्ष अशा श्री गणपती चरणी लीन होऊन श्री गणेशाची पृथ्वी प्रदक्षिणा हा देखावा सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. एकदा काय झालं, कैलास पर्वतावर
भगवान शंकर आणि माता पार्वती बसले होते. आजूबाजूलाच कार्तिक स्वामी आणि आपले गणपती बाप्पा, ते दोघं भाऊ की नाही, तर ते दोघं खेळत होते. खेळता खेळता त्यांच्यात भांडण सुरू झालं, काहीतरी छोट्या कारणात. ते दोघे ते भांडण घेऊन भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याकडे आले. कार्तिक स्वामी म्हणाले, आई हा बघ ना ग, हा बघ ना, मला अजिबात खेळू देत नाहीये, बघ किती खोड्या काढतो माझ्या. त्याच्यावर गणपती बाप्पा म्हणाले, अगं नाही ग आई, हा दादाच माझ्यावर कुरघोडी करतो, सारखं मला हे कर ते कर, हे कर ते कर असं सारखं सांगतो, मला नीट खेळूच देत नाही अजिबात. असा दोघांचा भांडणाचा सूर ऐकून भगवान शंकर आणि माता पार्वती एकमेकांकडे बघून हसले आणि त्यांनी लहान मुलांची समजूत काढावी या दृष्टीने एक गंमत केली. त्यांनी दोघांना सांगितलं, हे बघा, आता तुमच्या दोघांपैकी कोणीही खोडी काढली आणि कोणी नाही हे आपण ठरवू शकत नाही, पण आम्ही तुम्हाला एक दुसरा खेळ देतो, बघूया कोणाला जमतोय ते. ते दोघंही आई बाबांचा नवीन खेळ ऐकण्यासाठी. पृथ्वी प्रदक्षिणा करायला खूप वेळ लागतो. तुमच्यापैकी जो पहिला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल तो खरा. काय तयारी आहे तुमची? दोघही लहान मुलांना मजा वाटली. देवांचीच मुलं ती पृथ्वी प्रदक्षिणा करायला दोघेही तयार झाले आणि कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर म्हणजे मोरावर स्वार देखील झाले. आई बाबा, मी या गणपतीला हरवून लगेच येतो बघा पृथ्वी प्रदक्षिणा करून, असं म्हणून कार्तिक स्वामी निघाले सुद्धा. आपले गणपती बाप्पा मात्र इकडे तिकडे बघत राहिले. त्यांचं वाहन कुठलं, तर छोटूसा इटुकला आपला उंदीर मामा. गणपती बाप्पानी त्या उंदीर मामाकडे बघितलं आणि त्यांना म्हटलं, आता ह्या उंदरावर बसून कशी काय बाबा प्रदक्षिणा करणार आपण, म्हणून त्यांनी युक्ती शोधायला सुरुवात केली आणि त्यांना एकदम नामी युक्ती सापडली. त्यांनी काय केलं, ते भगवान शंकर आणि माता पार्वती जिकडे बसले होते ना, तिथे त्यांच्या समोर आले आणि त्यांना अगदी वाकून मनोभावे नमस्कार केला आणि मग डाव्या हाताने सुरुवात करून त्यांच्या भोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घातली, हात जोडून बरं का ती सुद्धा. आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तुम्हाला माहितीये का साष्टांग नमस्कार म्हणजे काय? म्हणजे कपाळ, नाक, छाती, हात, पाय, गुडघे असे 8 अंग जी आहेत ती जेव्हा जमिनीला टेकतात आणि नमस्कार केला जातो तेव्हा त्याला म्हणतात साष्टांग नमस्कार. तर असा साष्टांग नमस्कार आपल्या गणपती बाप्पांनी भगवान शंकर आणि माता पार्वतींना घातला आणि ते तिथेच उभे राहिले. माता पार्वती आणि पिता शंकर महादेव आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागले की हा पृथ्वी प्रदक्षिणेला का जात नाही. पण गणपती बाप्पा मात्र आपल्या त्या इटुकल्या उंदराशी खेळत तिथेच उभे राहिले. थोड्या वेळाने कार्तिक स्वामी त्यांच्या मोराच्या वाहनावरून संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा, हातात तो काय, गणपती बाप्पा तिथेच उभे. त्यांना वाटलं, वाह, आज आपण जिंकलो, असं म्हणून ते भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, आई बाबा बघा बघा मी जिंकलो की नाही, खरे की नाही मी जिंकलोय. यावर माता पार्वती आणि भगवान शंकर कार्तिक स्वामींना जिंकला असं सांगणार इतक्यात आपले गणपती बाप्पा पुढे आले आणि म्हणाले, थांबा थांबा. सगळेजण त्यांच्याकडे बघायलाच लागले. तर त्याच्यावर ते काय म्हणाले, खरा तर जिंकलो मीच आहे, दादा जिंकलाच नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ते त्या गणपती बाप्पाकडे बघायला लागले. गणपती बाप्पा म्हणाले, हे बघ दादा, असं म्हटलं जातं की नाही की आई वडिलांच्या चरणाशी संपूर्ण विश्व असतं. म्हणजे मी जर आई बाबांना प्रदक्षिणा घातली तर पृथ्वीलाच काय, मी पूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातल्यासारखी होईल की नाही. कार्तिक स्वामी
याच्यावर निरुत्तर झाले आणि ते आपल्या आई बाबांकडे बघायला लागले. शंकर भगवान आणि पार्वती माता यांनी एकमेकांच्याकडे समाधानाने बघितलं आणि मान्य केलं की हो, गणपती बाप्पाची जी युक्ती आहे ती बरोबर आहे. आई वडिलांच्या चरणापाशी संपूर्ण विश्व असतं आणि म्हणून आई वडिलांचा आदर करायचा असतो. आणि खरंच आहे ते, आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व असतं. तेव्हा मुलांनो, ह्याच्यातनं आपल्याला आपली बुद्धी आणि आपली युक्ती नेहमी तयार पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या आई वडिलांना पूर्ण मान दिला पाहिजे, कारण आई वडिलांच्या पायापाशी पूर्ण विश्व सामावलेलं असतं. म्हणजेच आपले आई वडील हे आपल्यासाठी नेहमी आदरणीय असतात. तेव्हा आई वडिलांचं ऐकणं त्यांनी आपण पाहिला श्री गणेशांची पृथ्वी प्रदक्षिणा हा देखावा. यातून श्री गणेशांनी आपल्याला हाच संदेश दिला आहे की आपल्या आई वडिलांना कधीही त्रास देऊ नका, त्यांची सेवा करा, त्यांचा आशीर्वाद मिळवा. कारण आई वडील ही मुलांचे पहिले गुरु होत. आई बोलायला शिकवते, वडील मुलांवर चांगले संस्कार करतात. आई 9 महिने आपल्या उदरात बाळाचा सांभाळ करते. वडील आयुष्यभर आपल्या मुलांसाठी कष्ट करतात. म्हणून आई वडिलांची सेवा करा व मोरया. नमस्कार, मी मुकुंद गोविंद परब, राहणार सोनवली. आज या गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेशाची पृथ्वी प्रदक्षिणा हा देखावा आम्ही सादर करतो आणि देखावा सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय, कारण श्री गणेश हे आद्य पूज्य होते. त्यांनी आपल्या आई वडिलांना पृथ्वी प्रदक्षिणा घालून आई वडिलांची सेवा करा हा दिव्य संदेश दिलाय आणि तोच संदेश या देखाव्यातून आम्हा सर्व लोकांना द्यायचा आहे. आई वडिलांची सेवा हे तेवढंच महत्वाचं आहे. आई वडिलांना कधीही विसरू नका, कायम त्यांची सेवा करा, कारण आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत. आपल्यावर संस्कार करणारे, आपल्याला चांगलं शिकवणारे हे आई वडील असतात. म्हणून आई वडिलांना कोणीही विसरू नका. जो धडा आपल्याला श्री गणेशाने दिलाय तो सर्वांनी मिळवा आणि श्री गणेशाचा आशीर्वाद घ्या अशी नम्र विनंती. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचं परब कुटुंबीय हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. पंढूर येथील धनेश नर्सरीचे मालक रत्नदीप सावंत यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे बंधू विकास सावंत यांनी केलेली आरास. संगीतकार अजय अतुल पासून कुमार गंधर्व पर्यंतच्या गायकांचे फोटो इथं लावण्यात आलेत. पाहुयात
विकास सावंत यांच्या घरी गणेश दर्शन 2021 साठी आपण त्यांच्या घरी आलो आहोत. आपण त्यांच्यापासून जाणून घेणार आहोत संगीत याविषयी. आद्य संगीतकार गणपती हा देखील चांगल्या प्रकारे मृदंग वाजवून नृत्य करत असे. त्याच प्रकारे त्यांनी या आपल्या घरात संगीतकार अजय अतुल ते राम कदम यांच्यापर्यंतचे फोटो त्यांनी आपल्या या घरात लावलेले आहेत. त्यांच्यापासून जाणून घेऊया याविषयी. नमस्कार, मी विकास सावंत, पंधूर गावाचा रहिवासी. आम्ही सावंत भोसले परिवार आम्ही. आणि आमच्या ह्या गणपतीचा जो उत्सव आपल्या कोकणातला चालतो, या गणपतीच्या उत्सवामध्ये आम्ही एक वेगळा थीम राबवायची, एक वेगळी संकल्पना. नमस्कार, मी विकास सावंत, भोसले परिवार, पंधूर या आमच्या घरातले आम्ही सगळे सावंत भोसले परिवार ह्या 8 वर्षी गणपतीचा उत्सव साजरा करत असताना आम्ही एक वेगळी संकल्पना घेऊन इथे उतरलेलो आहोत या सगळ्या याच्यामध्ये. तर इथे आम्ही जे आपलं संगीताचं म्हणजे कोकणातल्या संगीताची परंपरा एक अतिशय मोठी परंपरा आहे. ज्या परंपरेमध्ये आपल्याकडे भजनाची परंपरा आहेत आणि आताच्या या भजनाच्या परंपरेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मुलं तयार होत आहेत. या सगळ्या याच्यामध्ये शास्त्रीय संगीतामध्ये पुढे येत आहेत, चांगलं शिक्षण घेत आहेत. या सगळ्या शिक्षणाच्या आणि या सगळ्या याच्यामध्ये त्या मुलांना सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही गायक आहेत, त्याच्यानंतर संगीतकार आहेत, कवयित्री आहेत आणि त्याच सोबतीला इथे जे इन्स्ट्रुमेंट वाजवणारे वादक जे आहेत, कारण आपल्याकडे कोकणामध्ये इन्स्ट्रुमेंट वाजवणाऱ्यांची सुद्धा एक चांगली फळी आपल्याकडे उभी आहे, तशी गायकांची सुद्धा फळी आपल्याकडे उभी आहे. चांगले गायक आणि संगीतकार आपल्याकडून या कोकणाने आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला आपल्या दिलेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचा एक परिचय या म्हणजे इथे आम्ही असं केलंय की नव्या आणि जुन्या पिढी जी आहे त्यांची परंपरेचा एक संगम इथे घडवलेला आहे. आणि हा संगम घडवत असताना आम्ही असं त्याच्यात घेतलेलं आहे की आता आपल्याकडे जे असणारे जी मुलं आहेत, नव्याने असणारी जी मुलं आहेत, त्यांना सुद्धा या जुन्या नव्या पिढीचा संगम पाहायला मिळावा, त्यांची ओळख व्हावी, त्यांनी सगळ्यांनी यांना ओळखावं, ह्या सगळ्या उद्देशाने हा एक संगीताचा जो कार्यक्रम आहे, तो जो संकल्पना आहे ती आम्ही इथे राबवलेली आहे. आमच्या घरात सुद्धा या संगीताची 3 पड्यांची परंपरा आमच्याकडे चाललेली आहे. आमच्याकडे रत्नदीप सावंत आहेत, जे हे आता प्रथम विशारद परीक्षेत सुद्धा पास झालेले आहेत आणि ते सुद्धा या संगीताची परंपरा पुढे चालवत आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही हा एक संकल्पना या गणपतीच्या निमित्ताने केलेली आहे. कारण गणपतीला बरीच मंडळी आपल्याकडे एकमेकांच्या घरी जात असतात, भेटत असतात. त्या अनुषंगाने त्या निमित्ताने हे सगळं पाहतील आणि त्याच्यातून ही प्रेरणा घेतील आणि आपल्या महाराष्ट्राची आणि विशेष करून कोकणातल्या या भूमीची परंपरा जी आहे ही परंपरा पुढे वाढीस लागेल, या दृष्टिकोनातून आम्ही ही संकल्पना राबवलेली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. कुडाळ कविलगाव साई मंदिर येथील रुपेश पावसकर कुटुंबियांच्या घरी दरवर्षी आगळा वेगळा गणपती पाहायला मिळतो. यावर्षी त्यांच्या घरी शिंपल्यातील गणपती बाप्पा विराजमान झालेत. यासाठी त्यांच्या सौभाग्यवती रुद्र यांनी शिंपल्याच्या डेकोरेशनची आरास केली असून याचा आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्ग मध्ये स्वागत आहे. सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्पर्धेमध्ये सातत्याने रुपेश पावसकर हे दरवर्षी सहभाग घेत असतात आणि त्यांचा गणपती असतो हा दरवर्षी आगळा वेगळा आहे. यावर्षी त्यांचा जो गणपती शिंपल्यातील हा गणपती आपल्याला पाहायला मिळतो आणि हा गणपती या ठिकाणी विराजमान झालेला आहे आणि कित्येक वर्षामध्ये वेगळा गणपती करण्याची त्यांची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वर्षी पण आगळा वेगळा गणपती केलेला होता आणि ही परंपरा नेमकी काय जपतायत
आपल्यासोबत रुपेश जे आहेत. रुपेश, पुन्हा यावर्षी एक वेगळा पण पाहायला मिळतं, काय सांगाल? गणपतीचं कसं आहे, दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे 5 दिवस गणपती यावर्षी आहे, पण एक वेगळी कल्पना आमच्या मिसेसला सुचते आणि ते दरवर्षी सांगते यावर्षी असा गणपती करायचा. त्या दरवर्षी आमचे वेगवेगळे प्रकारचे गणपती असतात. चिरंजीव तुमचे आहेत, काय सांगशील? तू पण फार गणेश भक्त आहे आणि वेगळे पण सुचतो. तू यावर्षी ही संकल्पना तू मांडली, आईने की बाबाने? तिघांनी मांडली. म्हणजे असं वेगळा करायचा यावर्षी, म्हणजे असं गेल्या वेळेचा का वेगळा, काय वेगळं असं करायचं. वहिनी, काय सांगाल? हा गणपती शिंपल्यातील गणपती आहे, कल्पना कशी सुचली आणि काय सांगाल? सुचली म्हणजे असं, म्हणजे काहीतरी आपलं वेगळं, सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून ते मी असं शिंपल्यातलं, आणि त्याला हे असं शिंपल्याचंच तोरणचा मॅच केलं. आगळं वेगळं. किती दिवस असतो गणपती तुमचा? आमचा दरवर्षी 5 दिवस. आज गौरी गणपती नाही, ते आमच्याकडे नाही नसतात. 11 दिवस कधी सांगत नाही बाबांना ठेवण्यासाठी? सांगतो, पण ते आता पुढच्या वर्षी ठेवून 11 दिवस. रुपेशजी, हे जो पेंटर आहे त्याचं एक वेगळं पण आहे आणि तुम्ही पण वेगळे पण जपता. कोण आहेत पेंटर? हे जे पेंटर अरुण नेरुरकर आहेत, आमचे नेरूर गावातील आहेत. ते म्हणजे वेगळं, पण त्यांना आम्ही सांगतो की आमचा गणपती आहे तो तुम्ही तो वेगळाच करायचा, आणि तो शेवट आमचा काही गणपती केल्यानंतर आमचा गणपती ते हातात घेतात, कारण त्यांना तो कलेसाठी वाव मिळावा लागतो. सांगतात दररोज की आम्हाला तुमचा गणपती एक खासियत आहे आणि तुमच्या गणपतीमुळे आम्हाला पण तिथे प्रसिद्धी मिळते, गणपती येतात भरपूर, म्हणजे हे होतं त्यांना. उंदीर मामा पण वेगळा वाटतो, गोल्डन उंदीर मामा आहे. उंदीर मामा गोल्डन आहे, तो जरा वेगळा ठेवलेला आहे, वेगळ्या कलरचा, कारण याला कसं असतं मॅच होण्यासाठी ते प्रकार केले जातात. हे जे डेकोरेशन आहे सगळं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते. कोण डेकोरेशन करतं आणि साधारण शिंपल्यांचं डेकोरेशन पण दिसते गणपतीबरोबर? आता आमचे काकांचे मुलगे आहेत ते सर्व, आणि आमचे मिसेस हे खरंच जय गणेश पावसकर, आबा पावसकर, रवी पावसकर, प्रथमेश पावसकर, आणि माझी मुलं आणि आमचे चुलते करतात हे सगळं मिळून. म्हणजे गणपतीचा टोप जो आहे हा पण तुम्ही रेखीव केलेला आहे, कशापासून बनवला आहे? तो मोत्यांच्या मणीचा बनवला. म्हणजे यावर्षी गणपतीची संकल्पना मोत्यांची आहे. हां, मोत्यांची, आणि कसं शंखातून शिंपल्यातून मोती बाहेर पडतात असं, म्हणजे त्याला मॅच केलं. रुपेशजी, कोरोनाचं दुसरं वर्ष आहे, या निमित्ताने तुमच्या सगळ्या तमाम भक्तांना काय शुभेच्छा देणार आहे गणपतीच्या? एवढंच सांगेन की परमेश्वराने तिसरी लाट आणू नये, कारण ह्या 2 लाटीत जवळजवळ माणूस 90% संपलेला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आम्ही स्वतः करोनाचा न गेलेलो आहोत, त्यामुळे आम्ही पण बघितलं आहे करोना काय. त्यामुळे ही परमेश्वराने तिसरी लाट या भगवंताने आनंद विघ्न दूर करावं या राज्यावरचं किंवा या सिंधुदुर्गातलं. रुपेश पावसकर होते, त्याने गणपती बाप्पाला साकडे घातलं आहे. गणराया, कोरोनाचं संकट आलं आहे, तिसरी लाट आणू नकोस आणि याच्यातून तू सगळ्यांना बाहेर काढ. निश्चितच रुपेश पावसकर यांच्या घरचा गणपती हा दरवर्षी वेगळे पण देऊन जातो. यावर्षी शिंपल्यातील गणपती त्यांनी विराजमान झालेला आहे, आणि याशिवाय महत्त्व आहे की त्यांच्या सौभाग्यवती आहेत आणि त्यांची चिरंजी हे दोघे आगळ्या वेगळे करतात आणि त्याला साथ मिळते ते रुपेश पावसकर. निश्चितच तुम्हाला हा आगळा वेगळा गणपती जर बघायचा असेल तर उद्याच यावं लागेल, कारण गणपती 5 दिवसानंतर विसर्जित होणार. मात्र दरवर्षीचं आगळं वेगळं पण रुपेश पावसकर आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी जपलेलं पाहायला मिळते. कॅमेरामॅन हर्षलसह भरत किशोर, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ. पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. वरेरी येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक शेठ पारकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्रींच्या मूर्तीसमोर रुपेश पारकर यांनी सुंदर देखावा साकारलाय. कर्दळीच्या मनातून स्वामी समर्थ प्रकट झालेला चलचित्र देखावा व घरच्या प्रवेशद्वारासमोर सादर केलेला दत्त दरबार खास आकर्षण ठरतोय.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पारकर बंधू इथे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहेत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानाची ज्योती पेटवणारा गुरु म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच. अशा सद्गुरु रूपाने भूतलावर अवतार धारण केलेले विश्वगुरु म्हणजेच दत्तात्रय. गुरुदेव दत्त ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन आदिशक्तींनी एक रूपाने पृथ्वीवर जणू ब्रह्मच अवतरलं. दत्तगुरूंनी पुढे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वतीच्या रूपात अवतार धारण केला. इसवी सन 1528 मध्ये गाणगापूर तीर्थक्षेत्री कार्य करून नरसिंह सरस्वती श्री शैल्य इथे कर्दळी वनात गुप्त झाले. त्यानंतर बरोबर 300 वर्षांनी चैत्र शुद्ध द्वितीया शके 1017 पंजाबातील छेलीखेडा इथं दत्तगुरूंनी एक पूर्णावतार घेतला. अनेकांच्या मते कर्दळी वनात गुप्त झालेले नरसिंह सरस्वतीच पुन्हा अवतरित झाले. हेच पुढे अक्कलकोट इथे स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले. काहीच दिसत नाहीये. सगळीकडे काळोख पसरलाय. तोच तर दूर करायला हवंय आम्ही. आपण कोण म्हणायचं स्वामी? अरे वेड्या, तुझ्या प्रश्नातच तुझा जवाब आहे. गुरु हो, आम्ही आहोत दत्तगुरु. दत्तगुरु दत्तगुरु दत्तगुरु. आम्हीच होतो श्रीपाद श्रीवल्लभ. श्रीपाद श्रीवल्लभ. श्रीपाद श्रीवल्लभ. आम्हीच होतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. पटली, सगळी ओळख पटली. स्वामी सगळी ओळख पटली. माझ्या कुऱ्हाडीचा घाव लागला मला की हो, मला माफ कर महाराज. अरे ये तो सिर्फ निमित्त मात्र है. घाव देणारही आम्हीच, घाव सोसणारही आम्हीच आणि घावही आम्हीच. तुम्हारा ये एहसास ही तुम्हारी सच्चाई प्रतीत करता है. वाईट लोक वाटून घेऊस बाळा. मानव जातीच्या इतिहासात अजरामर झालायस. आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकणार नाही. हाच तुझा उद्धार आहे. येऊ नकोस, येऊ नकोस, येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हळू हळू
आई हळूहळू चाला मुखाने स्वामी नाम बोला 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 निशंक होई रे मन निर्भय होई रे मन प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मन अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गाती अशक्य हे शक्य करतील स्वामी कपाळी केशरी गंध लागला स्वामींचा छंद 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 कपाळी केशरी गंध लागला स्वामींचा छंद. स्वामी समर्थ कसे प्रकट झाले हा देखावा आम्ही हलता देखावा हा सादर केला आहे. स्थानिक संकल्पना ही माझीच आहे पूर्णपणे आणि स्थानिक कलाकाराच्या साहाय्याने हा उभा केला आहे. या कोरोनाच्या महामारीमध्ये सगळी तीर्थक्षेत्र ही बंद आहेत सध्या आणि मी स्वतः स्वामी भक्त आहे. मला पण कुठेही जाता येत नाही. स्वामी भक्त असून सुद्धा मला अक्कलकोटला 2 वर्ष जाता आलं नाही आहे. हे सर्व स्वामी भक्तांना दर्शन व्हावे ह्यासाठी मी ही संकल्पना मी राबवली आहे. प्रवेशद्वारावरती मी स्वामी समर्थ दत्त अवतार पूर्ण दत्त अवतार दाखवला आहे. विनायक पार्क वरेरी परिवारातर्फे सर्व सिंधुदुर्गातील गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती मामा की जय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता पाहूयात सविस्तर बातम्या. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन स्टाईल सही रिंकल नहीं. विशाल परब हा सच्चा कार्यकर्ता निलेश राणे यांचं प्रतिपादन. गणपती विशेष कॅलेंडरचं केलं प्रकाशन. राणेंच्या गौरी गणपतीचं थाटात पूजन आणि बाप्पाच्या सेवेत भजन करीत तल्लीन. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन स्टाईल सही रिंकल नहीं. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.